शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज, पीक विमा, पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। ग्रामीण भागातील प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड, ड्रोनद्वारे सर्वेक्षण, 2 वर्षात होणार कार्यवाही, सरकारी जमिनीवरील घरे कायम, सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधलेली घरे कायम करण्यात येणार आहेत। हा लाभ 31 डिसेंबर 2011 पर्यंतच्या घरांना लागू होणार आहे। गुजरातहून येत आहे स्वस्त कीटकनाशके, अमळनेर तालुक्यात बिनधास्तपणे सुरू आहे खरेदी। औषधांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। गुजरातमध्ये मिळणाऱ्या या औषधांचे दर तुलनेत कमी असल्यामुळे अनेक शेतकरी त्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत। मात्र या औषधांवर योग्य लेबल व क्लेम उत्पादक व विक्रेत्याची माहिती नसते, तसेच ती नोंदणीकृत असल्याचे देखील शक्यता कमी आहे। पीक विमा योजनेचे केंद्रीकरण, कापणी प्रयोगात गोंधळ अटक, पहिल्यांदाच सरकारचा सहभाग शून्यावर। नागपूर जिल्ह्याचे 12 पैकी 9 समूह एकाच कंपनीकडे। धाराशिव, लातूर आणि बीड या 3 जिल्ह्यांना विशेष दर्जा दिला असून या 3 जिल्ह्यांचा प्रत्येकी एक असा वेगळा समूह निर्माण केलाय। कोकाटे 22 मिनिटं रमी खेळले, अडचणीत वाढ होणार। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची टीका। कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल, अंबादास दानवे यांची मागणी। धनंजय मुंडेंच्या काळातील घोटाळ्याची SIT चौकशी करा, भाजप आमदार सुरेश धस यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। धनंजय मुंडे यांच्या काळात कृषी खात्याच्या बैठका आका म्हणजेच वाल्मी कराड हाच घेत होता, असे आरोप सुरेश धस यांनी केले। सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 5000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश। कृषीतील बदल्यांचा सावळा गोंधळ सुरू, मंत्र्यांच्या प्रस्तावाला प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बदल्यांचे अधिकार आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांना दिले असले तरी देखील त्यातला सावळा गोंधळ पुढे येताना दिसत आहे। हत्तींद्वारे 200 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात। 8 दिवसांपासून वैरागड सालमारा क्षेत्रात हत्तींचा दुडगुस, आमदारांना पाठपुरवठा करण्याचे शेतकऱ्यांचे साकडे। लाडकी बहीणच्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई, राज्य सरकारने जारी केले आदेश, रकमेची वसुली करणार। कोकाटेंना मंत्रिमंडळात अजून का ठेवले, राजू शेट्टींचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सवाल। कोकाटेंकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अशी कोणती गुपिते आहेत ज्यामुळे सरकार कारवाई करायला घाबरतंय, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला। माळशिरसमधून दररोज 10 टन केळीची निर्यात, सौदी अरेबिया, दुबई, इराण, इराक आणि ओमान देशातून मोठ्या प्रमाणात मागणी। उन्हाळी धानाचे चुकारे थकीतच, नाराजीचा सूर, धान उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत। द्राक्ष उत्पादकांना दिलासा, बागायतदारांचे प्रश्न सोडवण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, बेकायदेशीर आयात बेदाणा जप्त करावा। 9682 घरकुलाचा पहिला हप्ता जमा, परतूर मतदारसंघात 14,52,30,000 रुपये प्राप्त, आमदार लोणीकर यांची माहिती। नवीन वीज मीटरमुळे सामान्यांच्या खिशाला भुर्दंड, 2 पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्यांना 15,000 रुपयांचं वीज बिल। 80,000 शेतकऱ्यांना 86 कोटी मंजूर, उमरगा लोहारा तालुक्याला छोट्या प्रमाणात दिलासा, अतिवृष्टी नुकसान भरपाई, उमरगा तालुक्यातील 49,000 शेतकरी बाधित। अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना 6 कोटींची गरज, जून महिन्यातील अंतिम अहवाल तयार, 163 गावांमध्ये 4,215 हेक्टरचे नुकसान। आता आयुष्यमान कार्डचे नियम बदलले, आयुष्यमान योजनेच्या नियमांमध्ये बदल। 3 आजारांवर खासगी रुग्णालयात मोफत उपचार नाहीत। ते आजार कोणते तर मेंदू उपचार आणि शस्त्रक्रिया, प्रसूती उपचार आणि शस्त्रक्रिया आणि पुढील म्हणजे गर्भाशय उपचार आणि शस्त्रक्रिया। यापुढे या 3 आजारांवर उपचार आणि शस्त्रक्रिया फक्त सरकारी दवाखान्यांमध्येच केली जाणार आहे। खासगी रुग्णालयांमध्ये या उपचारांसाठी आता पैसे मोजावे लागतील। गेवराई तालुक्यात संततधार पावसामुळे पिकांचे नुकसान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी व पंचनामे सुरू, शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक। ऊसतोड मजुरांना डांबून मारहाण, प्रशासनाकडून 14 जणांची सुटका। शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील घटना, गुराळावर 2 वर्षांपासून वेठबिगारीसाठी राबवण्यात आले, यामध्ये लहान मुलांचाही समावेश। शिरूर पोलीस ठाण्यात मालकावर गुन्हा दाखल।
त्यांचा दोष काय? कर्जमाफी नाही की नवे कर्ज? 7/12 बोजा हटेना. शेतकऱ्यांना नियमित कर्ज पात्रतेत आणण्यासाठी विविध बँका राबवत आहेत पुनर्भरण योजना. मागील वर्षी 3,67,875 शेतकऱ्यांनी बँकांच्या पुनर्भरण योजनेचा लाभ घेतलाय. अनुदान थेट खात्यात जमा होणार. लाभार्थ्यांनो कागदपत्रे सादर करा. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे आवाहन. 28 जुलै ते 16 ऑगस्ट पर्यंतची मुदत. प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा देण्याऐवजी कोंबड्यांचे पालन. ग्रामस्थ संतप्त. दिगोरी मोठी येथील प्रकार. ग्रामस्थ म्हणतायत चौकशी करून निलंबन करा. पोस्टातील खाते धूळखात. KYC केली नाही तर गोठवणार. 1 लाखांवर खाती निष्क्रिय. आधार, पॅन आणि अंगठ्याच्या सहाय्याने करा नियमित. व्यवहार नसल्याने 3 वर्षांहून अधिक काळ पोस्टाच्या विविध प्रकारची खाती बंद असल्यास फक्त KYC देऊन आपले खाते नियमित करता येतात. दिलासा. धान्य खरेदीचे उद्दिष्ट 94,000 क्विंटलने वाढले. गोंदिया जिल्ह्यात तिसऱ्यांदा वाढवले उद्दिष्ट. आता आहे मुदतवाढीच्या पत्राची प्रतीक्षा. 352 कोटी रुपयांचे चुकारे थकले. मोबाईलवर APK इन्स्टॉल केल्यास पूर्ण ताबा ठगांकडे. ऑनलाईन पैसे उकळण्यासाठी नवी शक्कल. 6 महिन्यात 150च्या वर तक्रारी. PM किसान लिस्ट, घरकुल योजना तसेच CSC सेंटर, सोलार पंप लिस्ट अशा विविध योजनांच्या नावाने माहिती पत्रक पाठवण्याचा भास करून APK फाईल्स पाठवल्या जातात. ही फाईल इन्स्टॉल करता ठगबाज तुमच्या मोबाईलचा सहज हाताळू शकतात. नदीवरील पूल गेला वाहून. विद्यार्थ्यांची शाळा बंद. खुलताबाद तालुक्यातील प्रकार. संपर्क तुटल्याने ग्रामस्थही अडचणीत. बैल उधळल्याने बसला गळफास. शेतकऱ्याचा मृत्यू. सोयगाव तालुक्यातील घटना. महसूल विभागाने केलाय घटनेचा पंचनामा. लाडक्या बैलानेच घात केला. सोयगाव तालुक्यात पुरेशा पावसाअभावी 9 धरणे अद्यापही कोरडी. फक्त 2 धरणांमध्ये 5 ते 60% पाणी. उर्वरित प्रकल्प तहानलेलेच. 30 गावात गृहप्रकल्पासाठी मोजणी. खवड्या डोंगराजवळ छावणीचे रूप. 4 दशकांपासून राहत असलेल्यांना बेघर न करण्याची ग्रामस्थांची मागणी. कामावर स्थानिकांची निगराणी. हिंगोली जिल्ह्यात बांबू लागवड शेतकऱ्यांना रुचेना. अनुदान असूनही फिरवली पाठ. मनरेगा अंतर्गतची योजना. उद्दिष्ट 400 हेक्टरचे. लागवड मात्र 55 हेक्टरवरच. 7 लाखांचे अनुदान. तरीही शेतकऱ्यांमध्ये अनुत्साह. जालना जिल्ह्यात वरद, विघ्नहर्ता आणि मोर्या यासह 10 कृषी केंद्रांना निलंबनाचा दणका. नियम धाब्यावर. कृषी केंद्र चालकांना नोटीस. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई. कर्जापोटी कुणी घरे तर कुणी जमिनी बळकावल्या. खासगी सावकारांचे प्रताप. वर्षभरात 64 छापे. 12 जणांवर आरोपपत्र. खासगी सावकारांवर उपनिबंधक कार्यालयाचे नियंत्रण असते. तक्रार येताच पोलिसांकडूनही याची गांभीर्याने दखल घेतली जाते. अतिवृष्टी मदतीवरून पुन्हा श्रेयवादाचा नवा अध्याय. उमरगा लोहारा तालुक्यातील नुकसानीपोटी 86 कोटी 43 लाख मंजूर. ऑक्टोबर महिन्यात झाली होती अतिवृष्टी. पहूर परिसरात पावसाअभावी जलाशय कोरडी. पिके संकटात. हलक्या सरींमुळे पिकांना मिळते संजीवनी. मात्र जलसाठ्यांमध्ये वाढ नाहीच. पावसाची प्रतीक्षा कायम. अकोले जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे 6 कोटी. 7,577 शेतकऱ्यांचे 4,215 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान. पाचोरा तालुक्यातील मका पीक धोक्यात. लष्करी अळीचे थैमान. रिमझिम पाऊस तसेच वातावरणातील बदलांमुळे संकट. पिकांची वाढही थांबल्याने शेतकरी चिंतेत. कार्यालय गावात, तलाठी शहरात. सांगा साहेब तुम्हाला शोधू कुठं. तब्बल 22 गावांना तलाठी नाही. अकोला तालुक्यात डझनभर कार्यालय 4 वर्षांपासून बंद. कुपोषित बालकांमध्ये नाशिक विभाग राज्यात 3ऱ्या क्रमांकावर. कमी वयातील बाळंतपण, गरोदर महिलांचा अपुरा आहार आणि अनास्थेमुळे बालके कुपोषणग्रस्त. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबत घंटीचं बटन दाबा. धन्यवाद.